संख्येचे किती प्रकार पडले म्हणून सांगितलं? 4 प्रकार. 4 प्रकार पाहू आपण पटकन. पहिल्या कोणत्या सांगितल्या? पूर्णांक संख्या. त्यानंतर कोण आल्या? अपूर्णांक संख्या. त्यानंतर कोण सांगितल्या? टर्मिनेटिंग. आता टर्मिनेटिंग म्हणजे काय असतं? संपणाऱ्या संख्या असतात. त्यानंतर कोण सांगितलं आपल्याला? नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. काय असतात? नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग. काय असतात त्या संख्या सांगतो. इंग्लिश शब्द म्हणून घाबरायचं नाही, एकदम आपण साध्या सिंपल भाषेत शिकणार आहे. पूर्णांक संख्या कोणत्या? लक्षात राहील असं सांगतो. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्याला काय म्हणायचं? पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्येचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार. कोणते 3 प्रकार असतात? पहिला प्रकार येतो पूर्ण संख्या, दुसरा प्रकार नैसर्गिक संख्या आणि तिसरा प्रकार येतो ऋणभारित संख्या. आता कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या त्या कुठे येतात? मग सगळ्या या भागात येतात. पूर्णांकाचे किती प्रकार आहेत? पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, ऋणभारित संख्या. आणि पूर्ण संख्या कुठून स्टार्ट होतात? 0 पासून. आणि नैसर्गिक संख्या 1 पासून चालू होतात. आणि ऋणभारित संख्या ज्या संख्यांचं चिन्ह ऋण असतं त्या सगळ्या काय असतात? ऋणभारित संख्या. आता काय बघायचे? अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय हो? याच्या अपोजिट. ज्या संख्यांची किंमत अपूर्ण असते त्यांनाच आपण काय म्हणतो? अपूर्णांक. मग अपूर्णांक कोणकोणते? एक व्यवहारी अपूर्णांक, दुसरे दशांश अपूर्णांक, तिसरे आवर्ती दशांश अपूर्णांक, नंतर काय असतात? चौथे अखंड अपूर्णांक, नंतर 5 पूर्णांकयुक्त अपूर्णांक, 6 एकक अपूर्णांक, 7 अंशाधिक अपूर्णांक, 8 छेदाधिक अपूर्णांक आणि 9 समतुल्य अपूर्णांक. एवढेच अपूर्णांक बघायचे असतात. आणि हे 9 अपूर्णांक आपण कुठे बघणार? एका सेपरेट चॅप्टर मध्ये बघणार. ह्याच्यात त्याला इन्क्लूड करायचं नाही. आता कोणाला तुमच्याकडे टर्मिनेटिंग संख्या, याला आपण काय म्हणतो? संपणारे. संपणाऱ्या संख्येत का नाही? जसे की समजा 25/10 करा. किती आलं आपल्याकडे? मग पॉईंट देऊन टाका. 5 ने भाग करण्यापेक्षा किती आलं मग? 2.5. आता ही संख्या संपली, वाढती का? नाही. मग ही कसली? टर्मिनेटिंग संख्या. आणि नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग कोणते असतात? जसे की 0.666 हे वाढत चालले. आणि हे UPSC लेवलच्या क्वेश्चन मध्ये हे प्रूव्ह करण्यासाठी विचारले जातं. मग हे 0.6 मी ह्याला असं लिहिलं, डोक्यावरती काय दिलं हो? डॅश. समजा परत एक डॅश, डबल डॅश केला, 66. आता ह्यातलं एक 6 जर इकडे आणायचं असेल तर ह्याला किती ने गुणायचं? 10. मग इकडे किती झालं? 10x = 6.6 च्या डोक्यावर डॉट देऊन टाका. आता हे आणि हे ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याकडे शिल्लक काय राहतं? 9x = 6. मग x काय असते इथं? x = 6/9. किती आलं मग? 3 × 6 3 × 9 2/3. आणि मी 8 काय सांगितली होती? ज्या संख्या आपण अंश रूपात लिहू शकतो त्या सगळ्या संख्या काय आहेत? त्या परिमेय संख्या. लिहिता आलं का आपल्या अंश रूपात? नक्की. मग ह्या संख्या काय आहेत? त्या परिमेय संख्या. हे विसरायचं नाही. या सुद्धा परिमेय आहेत. याला तुम्ही इथं सुद्धा कनेक्ट करू शकता. आवर्ती दशांश अपूर्णांक तरी सुद्धा चालतं, काही अडचण नाही. चला आता आपण सेपरेट बघूया. ही झाली पूर्ण चॅप्टरची ओळख. आता जसं सांगितलं की तुम्हाला मी प्रत्येक ह्याच्या नोट्स देईल, तसे आता प्रत्येक ह्याच्या आपल्याला नोट्स बघायचे. काळजीपूर्वक आतापर्यंत प्रत्येक एक्झामला जेवढे प्रश्न पाठीमागच्या वर्षी बनले तेवढे सगळ्याचे ॲनालिसिस जवळजवळ 40 ते 50 पुस्तकांचा सार या ठिकाणी मी तुम्हाला देतोय. यानंतर थ्योरीसाठी कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त मागील वर्षीचे प्रश्न ह्याच्याच प्रश्नपत्रिका किंवा पुस्तकं घेऊ शकता. या थ्योरीसाठी तुम्हाला पुस्तक घेण्याची गरज अजिबात नाही. पहिल्यांदा काय बघतोय आपण? नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्येसाठी दुसरा शब्द काय वापरतो आपण? गणनावाचक संख्या. काय म्हणायचं याला? गणनावाचक संख्या. त्यानंतर अजून एक दुसरा शब्द याला वापरतात, तो म्हणजे मोज संख्या. एक झाल्या गणनावाचक संख्या,
दुसऱ्या आल्या मोज संख्या. आता या नैसर्गिक संख्या कुठून चालू होतात बरं? 1 पासून 1 2 3 डॅश 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 अनंत, ज्याला आपण इनफायनाइट साइनने पण दर्शवतो. ह्या काय तुमच्या नैसर्गिक संख्या. तिसरा पॉइंट, ज्या संख्या आपण व्यवहारात वापरतो, ज्या संख्या आपण काय करतो व्यवहारात वापरतो, त्या सगळ्या संख्या काय नैसर्गिक संख्या. ज्या संख्या आपण व्यवहारात वापरतो त्या सर्व संख्या या नैसर्गिक संख्याच असतात. चौथा पॉइंट लक्षात ठेवायचा, शून्य आणि ऋणभारित संख्या नैसर्गिक संख्या नसतात. शून्य आणि ऋणभारित संख्या नैसर्गिक संख्या नसतात. नाहीतल्या किंवा नसतातल्या दोन्ही शब्द एकच आहे. शून्य आणि ऋणभारित संख्या या नैसर्गिक संख्या आहेत का? नाही. मग इथं तुमचा अजून एक पॉइंट बघतो की सर्व नैसर्गिक संख्या या कशा असतात? मग ऋणभारित नाही, म्हणजे कशा आहेत त्या? धनभारित. सर्व नैसर्गिक संख्या या धनभारित असतात. आणि त्यानंतर लास्ट 2 पॉइंट आहेत. यानंतर या टॉपिक वरती नैसर्गिक संख्या त्यांना कसाही प्रश्न विचारू द्या, कोणत्याही एक्झामला विचारू द्या, दिलेल्या थ्योरीच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. फक्त मी थ्योरेटिकल क्वेश्चन सांगतो. काय नंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय असते तर आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोण आहे? मग 1 पासून सुरू होतात ना, मग कोण आली? 1. बट इथं काय विचारलं त्यांनी बघा, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, आणि तुमचं आन्सर असलं पाहिजे तर सांगता येत नाही किंवा काढता येत नाही. जे त्यानं ऑप्शन दिला असेल ते टिक करायचं, पण काय असेल इथं सांगता येत नाही. नैसर्गिक संख्येची एवढीच थ्योरी कोणतीही एक्झाम असू द्या त्याच्यासाठी सफिशियंट आहे, याच्या बाहेर जायचं नाही. हे 2 शब्द जर तुम्ही पोलीस भरती MPSC करत असाल तर हे 2 शब्द पण लक्षात ठेवायचे. पण जर तुम्ही आर्मी भरती SSC करत असाल तर हे लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढी थ्योरी लक्षात ठेवली तरी सफिशियंट. त्यानंतर दुसरा पॉइंट बघू आपण, मूळ संख्या. फक्त दिल तेवढं रिवाइज करत चला आणि सोबत चला, साथ सोडू नका. एक्स्ट्रा करायची गरज नाही. जेवढं दिल तेवढं सफिशियंट आहे. ह्याच्या बाहेर काहीही विचारलं जात नाही. आणि लोकांनी फक्त भाव केला असतो, गणित लय अवघड असते. गणित काहीच अवघड नसते. एखादं लहान मुलं असतं बघा, त्याला काय सांगतात आई वडील? अंधारात जाऊ नको, भाऊ असतोय. काय असतो? भाऊ असतो. ते म्हातारं झालं, त्याला नातू आले तरी त्याच्या नातूला ते तेच म्हणतं, अंधारात जाऊ नको, भाऊ असतो. तसा आपला भाऊ केला असतो. गणित लय अवघड असते. खरंच काहीच अवघड नसते. फक्त माझ्यावर ट्रस्ट करा, 100% गणित सोपं करतो, एकदम तुमच्या बोटावर आणतो. अजिबात अवघड नसते. नैसर्गिक संख्या बघितल्या, पुढे काय बघायचं आपल्याला? मूळ संख्या. आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन ह्याच संख्येवरून बनते. मग एक्झाम कोणतीही घ्या, पोलीस भरती असू द्या, आर्मी असू द्या, SSC असू द्या, नाहीतर तुमचं MPSC असू द्या, कुठून बनणार? मूळ संख्येवरून. मग मूळ संख्या काय असतात? पहिला पॉइंट, ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या, 1 आणि स्वतः ती संख्या या 2च संख्येने भाग जातो त्या संख्या कशा आहेत? त्या मूळ संख्या. दुसरा पॉइंट, मूळ संख्येला काय असतात? 2च गुणनखंड असतात. किती असतात? 2च गुणनखंड आहेत. काय सांगितलं मग पहिली लाईन? ज्या संख्येला 1 आणि स्वतः ती संख्या या 2च संख्येने भाग जातो त्या काय? त्या मूळ संख्या. त्याच्यासाठी दुसरा पॉइंट काय लिहिला मी? मूळ संख्येला 2च गुणनखंड असतात. फॉर एक्झाम्पल बघा, 3 ही एक मूळ संख्या आहे. एवढं तर माहिती आहे सगळ्याला. मग 3 ला कुणी कुणी भाग जातो? 1 नी जातो, 2 नी तर जातच नाही, 3 नी जातो. 1 आणि 3 फक्त या 2च संख्येने भाग गेला का अजून कुणी जातोय का? नाही. मग मूळ संख्येला किती गुणनखंड आहेत? फक्त 2. कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. तिसरा पॉइंट काय आला? 0 आणि 1 मूळ संख्या नाही. 0 आणि 1 मूळ संख्या आहे का? अजिबात नाही. पहिली मूळ संख्या कोण आहे? मग पहिली मूळ संख्या 2. पहिली मूळ संख्या 2 आहे ना, मग सर्वात लहान मूळ संख्या पण कोण येईल? 2. आणि 2 काय?
एकमेव सममूळ संख्या आहे. कसली संख्या ही? एकमेव सममूळ संख्या. आणि बाकीच्या सगळ्या मूळ संख्या कशा आहेत मग? विषम. फक्त दोनच काय? सममूळ संख्या. लक्षात ठेवायचं ह्याला. त्यानंतर पाचवा पॉइंट काय सांगितला? मूळ संख्यांचा मसावी काय असतो बरं? मूळ संख्यांचा मसावी काय असतं? 1. नेहमी किती असतो मसावी? 1. त्यानंतर सहावा पॉइंट मूळ संख्या अनंत असतात. किती असतात? अनंत. मूळ संख्या कशा आहेत? अनंत येतात. त्यानंतर सातवा पॉइंट लिहा 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या द्या? 15. आणि 1 ते 50 पर्यंतच्या 15 मूळ संख्या द्या. यांची बेरीज किती येते? 328. हे विसरायचे नाहीत पॉइंट. ह्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन बनते थ्योरेटिकल मध्ये. 8 पॉइंट बघितले. आता 9वा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. मूळ संख्या चालू द्या. मी हेडिंग पुसले पण लक्षात असू द्या मूळ संख्याच देतो. 9वा पॉइंट काय आता? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. मग 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्या? 25. 10वा पॉइंट 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते? 1060. हे विसरायचं नाही. नंतर 11 नंबर 1 ते 200 पर्यंतच्या मूळ संख्या किती असतात? 46. ह्याची बेरीज विचारली जात नाही पण आकडा विचारला जातो एसएससी एक्झामला, आर्मी एक्झामला, तिथून पुढे पोलीस भरतीचा लांब लांब संबंध नाही. 1 ते 200 पर्यंत किती मूळ संख्या आहेत त्या? 46. 1 ते 500 पर्यंत किती मूळ संख्या येतात? 95. आणि 1 ते 1000 पर्यंत किती मूळ संख्या असतात? 168. अजून एक ह्याच्यावरती क्वेश्चन बनतो. एक अंकी लहान मूळ संख्या कोण आहे? 2. आणि एक अंकी मोठी मूळ संख्या कोण आहे मग ती? 7. त्यानंतर 15वा पॉइंट लक्षात ठेवा. नंतर काय विचारते ते अजून? 2 अंकी लहान मूळ संख्या कोण आहे? 11. आणि 2 अंकी मोठी मूळ संख्या कोण असेल? 97. त्यानंतर लास्टचा पॉइंट आहे 3 अंकी लहान मूळ संख्या कोण असते हो मग? 101. आणि 3 अंकी मोठी मूळ संख्या कोण असते? 997. एवढेच क्वेश्चन ह्याच्यावर बनते. आणि आता क्वेश्चन कसे बनते ते पण सांगतो. डायरेक्ट क्वेश्चन येतो खालीलपैकी कोणती संख्या मूळ आहे किंवा नाही. एक क्वेश्चन तर ह्याच प्रकारे बनतो. नंतर काय असतं? मूळ संख्यांची बेरीज वजाबाकी जे आता थ्योरी दिली त्याच्यावर आधारित क्वेश्चन असते. ह्याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही. आता मूळ संख्या किती असते 1 ते 100 पर्यंत? 25. आणि त्या कोणत्या असते ते एकदा एक्सप्लेन करतो जेणेकरून क्वेश्चन कसा जरी विचारला तरी अजिबात चुकणार नाही. 25 मूळ संख्या बघू ज्या की 1 ते 100 पर्यंत असतात. कोण असते मग? पहिली 2 सांगितली. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29. त्यानंतर 31. नंतर कोणाला यायचं? 37. नंतर कोण येतं अजून? 41, 43, 47, 53, 59. नंतर 61. त्यानंतर येतं 67, 71, 73, 79, 83, 89 आणि लास्ट 97. किती झाल्या टोटल बघा? 25 झाल्या का? एवढेच तुम्हाला मूळ संख्येवर क्वेश्चन बनते. ह्याच्या बाहेर बनत